मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करून सुरुवात करतो. 22 जुलै 2020 ला ICMR आणि त्याच्याचबरोबर नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट पुन्हा जे आहे, मी स्वतःची असणारी कोविड टेस्ट करून घेतलेली आहे. 14 नंबरवरती आहे. निगेटिव्ह म्हणून रिपोर्ट आलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे माझी मागणी आहे की आमदार, खासदार, आजी माजी, त्याच्याच बरोबर महानगरपालिकेचे नगरसेवक, नगरपालिकेचे असणारे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती, या सगळ्यांना कंपल्सरी कोविड टेस्ट करून घेतली पाहिजे असं वटहुकूम मुख्यमंत्र्यांनी काढावा अशी आमची मागणी आहे. लोकप्रतिनिधी असल्यामुळे यांचा संबंध लोकांबरोबर येतो. कालच पंतप्रधानांनी जाहीर केलं की कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अजून वाढणार आहे. नॉन मॅट्रिक्युलेट माणसाने असणारं धोक्याची घंटी वाजवलेली आहे. दक्षता घेणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यांचा पब्लिकशी कॉन्टॅक्ट येतो त्याच्यापैकी ह्या पब्लिक फिगर्स यांचा लोकांशी कॉन्टॅक्ट फार मोठ्या प्रमाणात येतो. यांनी कोरोना पसरू नये म्हणून त्यांची कोविड टेस्ट ही करून घेतली पाहिजे. आणि ज्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे त्यांना शासनाने क्वारंटाईन करावं. आणि ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली नाही, निगेटिव्ह आलेली आहे, त्यांना फिरायला रान मोकळा करून द्यावं. जे काही कोरोना व्हायरसचे फिगर्स येतात आहेत, मी अगोदरही शासन करतो, आजही त्याच्याबद्दल शासन आहे. मॉर्टॅलिटी रेट हा 3पेक्षा कमी आलेला आहे. परंतु शासन रिकव्हरी रेट आपण ज्याला म्हणतो, हा रिकव्हरी रेट 66% फक्त ॲव्हरेज त्या ठिकाणी दाखवते. मला हे गणित काही समजू शकलेलं नाही. मॉर्टॅलिटी रेट हा 3 आहे 1000च्या पाठीमागे. तर मग रिकव्हरी तुम्ही 66% कसे सांगता हे याचं तुम्ही एक्सप्लेन केलं पाहिजे. म्हणजे जो मेला नाही तो जगला असा मी त्या ठिकाणी समजतो. आता जगला असं जर तुम्ही म्हणत असाल तर मग तुमची रिकव्हरी रेट 90% आसपास पाहिजे. या फिगर्स मध्ये सुद्धा जगलरी असं मी त्या ठिकाणी मानतो. एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा भाग त्या ठिकाणी चाललेला आहे.
वर्तमानपत्राच्या माध्यमातून टीव्ही तर नाही म्हणणार, पण वर्तमानपत्राच्या माध्यमातून एक आशादायक चित्र उभं केल्या जाते की हे उघडणार ते उघडणार ते उघडणार, आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया जर लावला तर इलेक्ट्रॉनिक मीडिया या शहरामध्ये एवढे सापडले, त्या शहरामध्ये एवढे सापडले, एवढे हॉस्पिटलमध्ये आहे, एखाद्याला हॉस्पिटल मिळत नसेल तर तो असताना हॉस्पिटलच्या बाहेरच त्यांनी आपले प्राण सोडले. अशा भीतीदायक बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडिया त्या ठिकाणी पसरवतोय आणि प्रिंट मीडिया ही आशादायक चित्र त्या ठिकाणी दिसते. शासनाला असताना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही वॉर्निंग देतोय की तुम्हाला लॉकडाऊन करायचं असेल तर करा, पण आम्ही लोकांना सांगणार आता लॉकडाऊन तोडा. कशा रीतीने इम्प्लिमेंट करायचं हे आम्ही त्यावेळेस ठरवू. आमचं स्लोगन आहे, मला लॉकडाऊन करायचं असेल तर आमचा पोटा पाण्याचा प्रश्न संपवा, आणि तुम्ही जर आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न मिटवू शकत नसलात तर आम्ही आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात सक्षम आहोत. एवढंच आहे की लॉकडाऊन आम्हाला मोडावं लागेल. तेव्हा केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने आता ठरवावं त्यांनी की शहरातल्या दर दिवस येणाऱ्या 2-4 पेशंट्स पॉझिटिव्ह सापडलेले, 25-30 सापडलेले, मुंबईसारख्या 2 कोटी शहरामध्ये 110-120 पेशंट सापडलेले, त्याच्यासाठी उरलेल्या 1.25 कोटी लोकांना लॉकडाऊन करायचं का हा त्यांनी ठरवावा. आमचं असं म्हणणं आहे की आता कोरोना व्हायरस बरोबर जगायला आपण शिकलं पाहिजे. तेव्हा शासनाने उगीच लोकांना भेटीस धरू नये. लोकांची फायनान्शियल क्षमता जी आहे ती पूर्णपणे संपलेली आहे. देणगीदारांची असणारी सुद्धा फायनान्शियल क्षमता संपलेली आहे. माझ्यासारख्याला अनेक जण आता घरात घेतच नाही. त्यांना असं वाटतं की मी भेटायला आलेलो नाही तर त्यांच्यावरती फायनान्शियल बर्डन घालण्यासाठी आलेलो आहे, आणि म्हणून खालूनच म्हणतात प्रकाशराव रामराम, मी लक्षात घ्यायचं की वरती चढायचं नाही. त्याच्यामुळे ही जी अवस्था आलेली आहे लोकांची ही अत्यंत वाईट आहे. लोकांनी मागच्या फेब्रुवारी महिन्यापासून ते आजपर्यंत दान करत आलेले आहेत, मदत करत आलेले आहेत, आणि आता त्यांची क्षमता कुठेतरी संपलेली आहे. तेव्हा शासनाने अंत बघू नये एवढंच फक्त आमचं आव्हान. लॉकडाऊन पूर्णचा अजेंडा नेमका कसा असेल का त्याच्याबद्दल मी सांगितलं ना, आम्ही सांगू ना कसा अजेंडा असेल. आता आम्ही डिक्लेअर करत नाही आहोत, पण आम्ही निश्चितपणे तोडणार एवढं लक्षात घ्या. लोकांवर ज्या केसेस लागतील, जेव्हा काही खटले दाखल होतील तर त्याचा मग काही मदत करणार आहात का सर्वसामान्य? आम्ही सगळ्यांना मदत करणार. वकिलांना पहिल्यांदा हे करणार आहोत. म्हणजे माझं आज म्हणणं असं आहे, बार काउन्सिलच्या अध्यक्षाला माझी असणारी विनंती आहे, मी तेवढा काही प्रॅक्टिस करत नाही, पण माझे असणारे ब्रदर कलिग्स हे असतात ते प्रॅक्टिस करतात. तिथे असणारा फंड आहे, या सुप्रीम कोर्टाकडे ती मॅटर पडलेली आहे की शासनाने यांना असणारा बँकेला सांगावं की यांना लोन देण्यात यावं इंटरेस्ट फ्री. माझी हीच मागणी असणारी महाराष्ट्र शासनाकडे आहे
नवीन वकील जे आहेत 3 वर्ष ज्यांची प्रॅक्टिस म्हणजे 3 वर्षाचे जे आहेत त्यांच्या वरची जे आहेत त्यांचा कन्सिडर करण्याची गरज नाही, ते इस्टॅब्लिश थोडेसे आहेत. पण ज्यांची 3 वर्ष नुसती सनद घेऊन झालेला आहे, या सगळ्या वकिलांना असणाऱ्या शासनाने मदत देण्याची असणारी गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. पण बाळासाहेब, लॉकडाऊन तोडण्याचा प्रयत्न झाला तर आपदा कायद्याच्या अंतर्गत तुमच्यापासून गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया चालू होईल ना? मग मला गुन्ह्याची असणारी भीती कोणी दाखवायची नाही. माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी आहे. सविनय कायदेभंगासारखी म्हणजे हे अभियान असेल का तुमचं? सविनय कायदेभंग जो त्याचाच इतिहासात प्रकार आहे ना, हा सविनय कायदेभंग. बाळासाहेब, हे राजकीय प्रश्न आहेत. आज मुख्यमंत्री तुमच्या मित्राचा वाढदिवस आहे, मुख्यमंत्र्यांचा. वा वा, चांगलं आहे. गेल्या काळात अनेक भेटी झाल्यात, जे 1.5 तास बाळासाहेब मुख्यमंत्र्यांशी भेटतात वगैरे. जवळीक वाढली आहे का? आणि ते माझी जवळीक अगोदर बाळासाहेबांपासून होती, त्याच्यामुळे नवीन काहीच नाही. त्याच्यामुळे ह्या जवळीकपणामुळे नवीन काहीच नाही आहे. मी जसं म्हणाल बाळासाहेबांबरोबर सुद्धा मी 2-2 तास गप्पा मारत बसत होतो. नाही, शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग आधी झालेला महाराष्ट्रात, तसं काही होण्याची शक्यता आहे का? ती पॉलिटिकल बाब वेगळी आहे, हे संबंधाच्या संदर्भात. माझे संबंध बाळासाहेबांशी चांगले आहेत, उद्धवरावांशी सुद्धा चांगले आहेत. दोस्ती रिश्ते में बदल जाएगी का? हा, दोस्ती रिश्ते में बदल सकती क्या बोला? ते माझं फक्त जे जमलं नाही ते असं मुख्यमंत्री शरद पवारांबरोबर जमलं नाही. नाही तर उरलेल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांबरोबर माझं अतिशय चांगले संबंध आहे. गोष्ट कोणी बाळासाहेब, ही उत्सुकता आहे महाराष्ट्राला की पुढच्या काळात शिवसेनेसोबत काही मैत्री होऊ शकते का बाळासाहेबांची? ते बीजेपी राष्ट्रवादी बरोबर बसलेले आहेत ना, त्याच्यामुळे त्यांची सेनेची आणि राष्ट्रवादीची युती कायम आहे, ती अजून तुटलेली नाही. समजा ती तुटली तर? तरची भाषा आहे. नाही, महाराष्ट्राच्या राजकारणात काही होऊ शकतं हे अलीकडल्या काही घटनांनी दाखवून दिलं. काय बदलं? काँग्रेस सोबत शिवसेना जाऊ शकते, राष्ट्रवादी. एक मराठा इथलं त्या मराठा पार्टीमध्ये गेलं तर काही फरक पडत नाही, त्याला मी राजकारण म्हणत नाही. ते आपलं असणारं सत्तेची कौटुंबिक सत्ता जी आहे, त्या कौटुंबिक सत्तेमधला असणारा वाटणीचा हिशेब चाललेला असतो, त्याच्यामुळे त्याला मी पॉलिटिक्स म्हणत नाही. ती फक्त सत्ता गरीब मराठ्याकडे जाणार नाही या दृष्टिकोनातून श्रीमंत मराठ्यांनी केलेली आपसामधली तडजोड आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. बाळासाहेब, सेनेत श्रीमंत मराठे आढळले का तुम्हाला? त्याच्यामुळे काही जणांची चर्चा तुम्ही ऐकताच आहे. 21 जुलैला लॉकडाऊन संपतोय. 21 जुलैला जर लॉकडाऊनची घोषणा झाली असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बकरी ईद आहे आमच्याकडे, सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे. म्हणजे रस्त्यावरतीच बकरी ईद साजरी करायची. सगळ्या पत्रकारांना माझं निमंत्रण आहे की त्या दिवशी असणारा मस्तपैकी बिर्याणी खायला या. मुसलमानांना सांगतो बकरी ईदची बिर्याणी खायला घाला. तुम्ही टेस्ट करून आलेले आहे, आम्हाला तुम्ही टेस्ट करून आलेले आहेत. तुम्ही टेस्ट करा ना, माझ्यासारखे तुम्ही निगेटिव्ह निघणार आहात. फक्त तुमच्या मनातली भीती काढून द्या की मी पॉझिटिव्ह आहे म्हणून. तुम्ही भीतीपोटी टेस्ट केली बाळासाहेब की उत्सुकतेपोटी? मी उत्सुकतेपोटी केली आणि इतरांना ज्यावेळेस टेस्ट करा म्हणून सांगायचं आहे किंवा आपण पहिल्यांदा टेस्ट केली की नाही याचा खुलासा विचारण्याच्या ऐवजी ते सर्टिफिकेटच दाखवा. आता तरी ते साईडले होणार नाहीये. आताच्या ह्याच्यामध्ये काही दिवस तरी कोविड होणार नाही की याचं तरी सर्टिफिकेट त्यांनी दिले. 15 दिवसानंतर काही होईल हे सांगतात नाही. आधार पुन्हा काही कोविडची लस बीस घेऊन आले का? पुढे आल्याची लस अजून बाहेर तीन चाललेले आहेत. एक पहिली जी सुरुवात झाली ती सेंट्रल गव्हर्नमेंट पुन्हा लॅबॉरेटरी जी आहे त्यांची पहिल्यांदा सुरुवात झाली. भारतवाल्यांची ती, आणि ही आता दुसरी सुरुवात झाली. नाही, ऑक्सफर्डने जी लस चाचणी केली ना, ती लसचं प्रोडक्शन आधार पुन्हा
त्याच लंडनमधल्या एका सायंटिस्ट, आता त्यांचं नाव नाही मला आठवत आहे, पण त्यांनी असं म्हटलेलं की लस बीसची काही गरज नाही आहे, हे नुसतं हा सुद्धा एक फ्लू सारखा आजारच आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही. त्याच्यामुळे फ्लूला काही लस नाही आहे, त्याच्यामुळे कोविडला ही लसची काही गरज नाही. डिफरंट ओपिनियन्स यायला लागलेत आता त्या सगळ्यांच्या. बाळासाहेब बोला. सर इस बीच जो है प्रधानमंत्री राम मंदिर की नींव रखने जा रहे हैं. नहीं आ रहा है. मैं बाद में इसको अभी नहीं. बाळासाहेब एक आर्टिकल वाचलं तुमचा, भैयासाहेबांना व्यवस्थेनं समाजानं कसा त्रास दिला, भैयासाहेबांना कशा प्रकारे छळलं गेलं, हे सर्व तुम्ही लिहिलं आहे. आजच वाचलं ते. तर भैयासाहेब असो की तुम्ही असो, तुम्हाला जो संघर्ष करावा लागतो समाजानं किंवा बाकी सर्व गोष्टींना, जसं इंदिरा गांधीनंतर राजीव गांधी, राहुल गांधी सर्व आले, तर तुम्हाला तो संघर्ष करावा लागतो. समाजानं समजून घेतलं नाही का तुम्हाला? असे तो जो माझा लेखाचा कॉन्टेक्स्ट होता, तो लेखाचा कॉन्टेक्स्ट हा होता की तुम्ही एकदा कोणाच्या तरी मोठ्या घरात जन्मला तर सगळं स्पून फीट नसतं, तर तुम्हाला त्रास काय होतो हा लोकांना त्याची माहिती व्हावी म्हणून तो दिलेला माझा तो लेख. तो त्रास आणखी चालूच आहे का बाळासाहेब? तो त्रास सध्या तुम्हालाही सुरू आहे का म्हटलं, जसं भैयासाहेबांना होतं? माझ्यानंतर कोणतं ते लिहिल माझ्यावरती. ते सांगून तुम्हाला काही मुद्दे त्या त्रासाच्या. हा पण माझे झोपून कॅरेक्टरायझेशन करायला सुरुवात करायची. लॉकडाऊन संपल्यानंतर अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली ही तुरंत होईल का? माझ्या आजचीच बातमी फार मोठी बातमी आहे. त्यांनी असं सांगितलं की आम्ही पगारही देऊ शकत नाही आणि पेन्शनरला पेन्शनही देऊ शकत नाही. अशोक चव्हाण सुद्धा मध्यंतरी असं म्हणाले होते की जुलै नंतर आम्ही असा पगार देऊ शकू का, हा फार मोठा प्रश्न आहे. माझ्यासमोर असणारा एक फार मोठा यक्ष आहे की त्याच्यातलं अजून कोणी मला उत्तर दिलेलं नाही. पण हे असताना टेंडर कसे निघतात ते, आणि टेंडरच्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे कसे मिळतात, म्हणजे तिजोरी हा खोटा असला पाहिजे. कारण तुम्ही टेंडर कसे काढता, टेंडरची मग कामं कशी निघतात. मी समजू शकतो की मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी एक हे केला होता की सगळे पैसे एकत्र करायचे आणि कोविडसाठी वापरायचे. ते मी समजू शकतो की या डिपार्टमेंट कारण कोविडसाठी तुम्ही वापरा. पण आता असताना कॉन्ट्रॅक्टरचे पैसे देण्यासाठी तुम्ही मागं पुढे बघत नाही, देऊन मोकळं होत आहे आणि वरती सांगताय की आम्ही असताना नोकरदारांचा पगार देऊ शकत नाही. सुविधा शुल्क मिळालेलं असतं, सुविधा शुल्क मिळालेलं असतं. काय माहिती आता कुठल्या सुविधा मिळाल्या. बाळासाहेब माझा प्रश्न अर्धवटच राहिला, म्हणजे तो राहून गेला. तुम्ही ज्यात पोटतिडकीनं लिहिलेला तो लेख पूर्ण, तर समाज समजून घ्यायला कमी पडला का बाळासाहेबांना, म्हणजे भैयासाहेबांना? ओपिनियन मी कसा काय देणार. मी तुम्हाला म्हटलं की आता जसं राहुल गांधी हा टार्गेट झालाय सगळ्यांचा की बाबा तुझ्या तोंडामध्ये सोन्याचा चमचा असताना तू काय घडू शकला नाही, अशी त्याच्यावरती असणारी टीका जी आहे. तेव्हा माझा सांगण्याचा हेतू हा आहे की एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडच्या याच्यामध्ये जे कोणी त्या कुटुंबातलं पुढे येतं त्याच्या तोंडामध्ये सोन्याचा चमचा असतो हा बरोबर आहे, पण त्याच्याच बरोबर त्याला असणारं पब्लिक लाईफमध्ये काय फेस करावं लागतं याचं एक वर्णन मी मांडले.